सांगली, मिरज आणि कुपवाड ही 3 शहरे स्वच्छ व सुंदर बनवण्याबरोबर महापालिका क्षेत्रातील नागरिकांना रस्ते, पाणी, आरोग्य, ड्रेनेज आणि शिक्षण या नागरी सुविधा मिळण्यासाठी प्राधान्याने काम करू. शहरातील अतिक्रमणांना पाठीशी घालणार नाही. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या खोकीधारकांवर थेट बुलडोझर न लावता पुनर्वसनाचा पर्याय शोधला जाईल. शहर विकासासाठी 100 दिवसांचा ॲक्शन प्लॅन तयार केला जाणार आहे. त्यानुसार काम करणार असल्याची भूमिका महापालिकेच्या नूतन आयुक्त संजिता महापात्रा यांनी बोलताना मांडली आहे. महापालिकेच्या नूतन आयुक्त संजिता महापात्रा यांनी आज पदभार स्वीकारलाय. शहर विकास, शहर स्वच्छ सुंदर करण्यासाठी महापालिकेबरोबर नागरिकांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. नागरिकांना मूलभूत सेवा सुविधा मिळाल्या पाहिजे, त्यावर भर राहील. सत्यम गांधी यांनी चालवलेली अतिक्रमणांवरील कारवाई सुरूच ठेवू. त्यानंतरही पुन्हा तिथेच अतिक्रमण झालं असेल, व्हिडिओ पाहून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. एखाद्या परवानाधारक खोक्यांमध्ये अवैध प्रकार चालत असेल तर त्याचे पुरावे असल्यास थेट कठोर कारवाई करण्यात येईल. त्यासाठी कुणाचीही गय केली जाणार नाही. शहरातील अनेक रस्त्यांवर खोकी बसले, त्या खोक्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिली जाईल. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. पण अतिक्रमणांवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी पूर्णवेळ पथक स्थापन करण्यात येईल, असं महापात्रा यांनी सांगितलं. दरम्यान महापालिकेच्या 53 शाळेत तिथे महापालिकेच्या शाळांची संख्या कमी असली तरी त्यांची अवस्था बिकट आहे. पटसंख्या कमी असल्याचं दिसून आले. जिल्हा नियोजन समितीमधून शाळा दुरुस्ती आणि देखभालीसाठी विशेष तरतूद असणं आवश्यक आहे. त्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही आयुक्त संजिता महापात्रा यांनी दिली. नमस्कार, माझं नाव संजिता महापात्रा आहे. आज मी आयुक्त सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका ह्याचा पदभार स्वीकार केलेला आहे. सर्वप्रथम सर्व सांगलीकरांना मी मनापासून दिलगिरी व्यक्त करत आहे की मला खूप विलंब झालं पदभार स्वीकार करताना. बिकॉज ऑर्डर्स खूप अचानक पडले आणि तेव्हा माझं नियोजित सुट्टी असल्यामुळे मी बाहेर होते, त्यामुळे मला पदभार स्वीकार करता आला नाही. पण आता आज मी पदभार स्वीकार केलेले आहे आणि आपण सर्वांनी माझ्यावरती जे विश्वास ठेवलेले आहे आणि माझ्याकडून जे अपेक्षा आहेत ते नक्की मी पूर्ण करण्यासाठी माझ्या पूर्ण टीम सोबत जोमाने प्रयत्न करेन. धन्यवाद.